गुरुपौर्णिमेला स्वामी सेवा कशी करावी आणि उपाय. 4 गुरुवार स्वामी सेवा कशी करावी. गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामी सेवा बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचा जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. तर 4 गुरुवार 4 गोष्टी आवर्जून कराव्यात. 1 म्हणजे घरच्या घरी स्वामींची विशेष पूजन करणे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. 2 म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी. तर 3 म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र. स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रांचे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचा जप करावा. तर 4 म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. ह्याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणेला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी. तर ह्या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत, ऋण व्यक्त करावे. या संकल्पनात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमायाचना करावी. 4 गुरुवारी ह्या 4 गोष्टी करणे कठीण नाही. 4 गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर 4 गुरुवार अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही तर गुरुपौर्णिमेला हीच सेवा पूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा. तसेच गुरुपौर्णिमा ह्या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत यांचे पारायण करावे, तसा संकल्प करावा. ह्या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये. अगदीच काही नाही, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक जपमाळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय ध्यानात ठेवावे तर आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल ह्या श्रद्धेने ह्या गोष्टी कराव्यात. मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नयेत. तर एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्याची शक्यते सगळे करावे. तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी आणि अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. तर स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. तर गुरुग्रहाला बळकटी द्यावी. जर कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर लाखो प्रयत्नानंतरही प्रगती होत नाही. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी, शुभ दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हळद, पिवळी डाळ, बेसनाचे लाडू, केळी, बेसनाची डाळ, केशर, पितळाची भांडी इत्यादी वस्तू दान करू शकता. कुंडलीतील गुरुग्रह बलवान होईल आणि शुभ परिणाम देईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणांची पूजा करावी. दान आणि सेवा करावी. व्यासजींची पूजा करावी. घरी पुराणांचे पठण आणि पूजा करावी. या दिवशी गीता पठण करण्याचे विशेष महत्त्व आहे.
माता लक्ष्मीला मध आणि खीर अर्पण करावी. संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे आणि ओम चंद्रमासे नमः किंवा ओम सोम सोमाय नमः चा जप करावा. कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्ताचे पठण विहित पद्धतीने करा. ते किमान 3 किंवा 11 वेळा पठण करणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. यशाचे उपाय. जर तुम्हाला सर्व प्रयत्नानंतरही यश मिळत नसेल किंवा नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या मिठाईने देवांची पूजा करावी आणि नंतर प्रसाद म्हणून वाटा. ह्या उपायाने नोकरी व्यवसायात थांबलेल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक लाभांचे उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा कपडे इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू गरीब आणि गरजूंना दान केल्याने आर्थिक फायदा होतो. वैवाहिक जीवनाचे उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरी गुरुयंत्र स्थापित करावे आणि त्यांची योग्य पद्धतीने पूजा करावी. यामुळे विवाहित जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूंचं पूजन करतो आणि त्यांच्याप्रती असलेली आपली भक्ती दर्शवतो. या दिवशी गुरुपूजनाला अधिक महत्त्व आहे, परंतु आजकाल अनेकांचा गुरु नसतो. अशा वेळी त्यांनी कुणाची पूजा करावी, कुणाला गुरु मानावं असे अनेक प्रश्न मनात आपसुकच निर्माण होतात. धार्मिक श्रद्धेनुसार वेदांचे निर्माते महर्षी वेद व्यास यांचा जन्म ह्याच दिवशी झाला होता आणि हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. महर्षी वेद व्यास यांचे बालपणीचे नाव कृष्णद्वैपायन व्यास होते आणि जेव्हा त्यांनी वेदाचे विभाजन केले तेव्हा त्यांचे नाव वेदव्यास पडले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यास यांची गुरु म्हणून पूजा केली तरीही चालते. याशिवाय ज्यांना गुरु नाही ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवांचे गुरु मानले जाणारे गुरु बृहस्पती यांची पूजा करू शकतात. या दिवशी गुरु बृहस्पतींना पिवळी फुले आणि पिवळे वस्त्र अर्पण केले जातात. या दिवशी ज्या मंदिरात नवग्रह आहेत तिथे गुरु बृहस्पतींची मूर्ती देखील असते. तिथे जाऊन पूजा करणे शुभ मानले जाते. याचबरोबर गुरुपौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमा असेही म्हटले जाते आणि लोक ह्या दिवशी उपवास करतात. तसेच ह्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपवास करताना भगवान सत्यनारायणाची पूजा करावी, त्यांची कथा वाचून आणि आरती करून देवांचे आशीर्वाद मिळवावेत. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.